आज बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय. त्याचं कारण बऱ्याच जणांना माझ्या काही पोस्ट बघून कळालंच असेल. मला खूप डीएम्स आले की काही प्रॉब्लेम आहे का ताई, ब्लॉग का नाही येते? आणि बरेच लोक माझ्या रिलेटिव्हनाही विचारत होते की मी ब्लॉग का नाही टाकत आहे. त्यामुळेच मी माझ्या बहिणीचे मेहंदीचे व हळदचे व्हिडिओ माझ्या अकाउंटला पोस्ट केले होते की ऍटलीस्ट तुम्हाला कळून जाईल की माझ्या बहिणीचं लग्न आहे. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या ब्लॉगची इतकी जास्त वाट पाहिली. आता नातेवाईकांचं लग्न म्हणलं की एवढं काही नाही, पण घरातलं लग्न असलं की डोक्याला किती काय काय ताप असतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आमची शॉपिंग महिनाभर आधीपासूनच सुरू झाली होती, पण मेन गोष्ट राहिली होती ती म्हणजे माझ्या लग्न होणाऱ्या बहिणीचे हेअर एक्सटेन्शन आणि माझ्या लहान बहिणीसाठी पण घ्यायचे होते, कारण ह्या वर्षी काही कारणांमुळे त्यांचे केस खूप शॉर्ट केले होते आणि नेमकं लग्न पण ह्याच वर्षी करायचं ठरलं. त्यानंतर मी माझ्यासाठी काही ज्वेलरी घेतली आणि माझ्या बहिणीसाठी घेतली. त्यानंतर रुखवतासाठी हे काही शोपीस घेतले, अजून बरंच काय 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 घेतलं. आणि आमच्या ह्या धावपळीत ह्या मुलींचा हट्ट पुरवायला काय आमच्या मम्मी विसरल्या नाही. लग्नाच्या महिनाभर आधीपासून सुरू केलेली शॉपिंग लग्नाच्या दिवसापर्यंत काही थांबलीच नाही. सारखं काही ना काही राहतच होतं. लग्न मुलीकडचं असो वा मुलाकडचं, घ्यायला तेवढंच लागतं आणि त्यातल्या त्यात मुलगी द्यायची म्हणली की काही कमी नको, म्हणून आमच्या सारख्या तुळशीबागेत चक्र होतच होत्या. आणि ह्या गडबड गोंधळमध्ये मला थोडासा रेस्ट हवा होता. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय माता दी.